संगमनेरच्या पठार भागासाठी मोठी गुड न्यूज। नवीन औद्योगिक वसाहतीसाठी MIDCच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलं आहे। आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळालं असून MIDCसाठी उपलब्ध जमिनीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत। साकोर-बोटा परिसर केंद्रस्थानी असून रोजगार निर्मितीची नवी दारे उघडण्याची शक्यता आहे। संगमनेर तालुक्यात नवीन MIDCसाठी हालचालींना वेग आला आहे। लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पठार भागात औद्योगिक वसाहत उभारण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत। 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेरच्या पठार भागात औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता। यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवण्यात आलं आणि त्याची दखल घेत MIDCला आवश्यक कारवाईचे आदेशही देण्यात आले। MIDCच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि मंडल अधिकाऱ्यांना साकोर व बोटा परिसरात शासकीय व खासगी जमिनीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले होते। 1 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले, तर 3 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तातडीचा अहवाल पाठवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले। संगमनेरमध्ये यापूर्वी सहकारी तत्वावर औद्योगिक वसाहत यशस्वी ठरली आहे। 1980 पासून कार्यरत असलेल्या या वसाहतीत 186 उद्योग, 262 प्लॉट्स आणि 26 व्यापारी गाळे कार्यरत आहेत। 5,000हून अधिक कामगारांना रोजगार आणि सुमारे 5,000 कोटीचा वार्षिक व्यवसाय याच वसाहतीतून होतो। यापूर्वी पाणी आणि मनुष्यबळाच्या अडचणी होत्या, मात्र आता साकोर-बोटा परिसरात आवश्यक सुविधा उपलब्ध होऊ शकतात। येथे MIDC सुरू व्हावी यासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहील। संगमनेरमध्ये नक्कीच नवीन औद्योगिक वसाहत उभी राहील असा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले। पाणी, जमीन, मनुष्यबळ आणि मूलभूत सुविधा उपलब्ध असल्याने MIDC कडून लवकरच शासनाकडे औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे। या निर्णयामुळे संगमनेरच्या पठार भागात रोजगार, उद्योग आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे। एकीकडे शेतकरी तर दुसरीकडे औद्योगिक विकास, संगमनेरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्ह स्पष्ट आहेत। आता सगळ्यांचं लक्ष लागलंय MIDCच्या अंतिम निर्णयाकडे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, संगमनेर।